हवं जाऊ बाई, दादासनी कालवण बघा, नाही तर भाकरी वाढा की. खरं सांगू का, आज माझं पोट भरलंय बघा. ज्योतीलाच वाढा. अहो दादा, त्यासनी वाढतेच की, पण तुमच्या ताटात बघा भाकरी तशीच आहे, मग कसं पोट भरलं तुमचं? हा, ज्योती सावित्रीचं कौतुक कानावर आलं म्हणून. खरंय दादा, मला बी गोपाळ हरी देशमुख फुलं देताना म्हणलं, राजारामा तुझा भाऊ लय मोठं काम करतोय बघ. खरं सांगू का, ऐकून लय बरं वाटलं बघ. आज जे कौतुक करतात उद्या तेच दगड घेऊन येत्या. मला तर लय भ्या वाटतंय बघा. अगं भ्या वाटलं तर एकदा भिडेवाड्या मोर येऊन गर्दी बघ. आता तर साळत पुरी बी वाढायला लागले त्या. ते सगळं सावित्रीमुळे शक्य झालं. तिने धीर सोडला असताना तर मुलींची शाळा शक्य नव्हती. मग तसे बी जाऊबाई कोणाच्या आहेत त्या? ते काय आमसले ठाव नाही, पण सून गोविंद माळ्याच्या आहे, समजा पुण्याला ठाव आहे. काय का आता दादा, आता ग भया. तरी बी मला भ्या वाटतंय. कधी कुणाच्या पोटात दुखल सांगता यायचं नाही. सावित्री, मालक आता काही काम सांगू नका, मी लय दमले, झोपू द्या आता मला. हे साऊ बघ तरी. गजरा पैंजण. पैंजण. मला माहितीये ही वेळ बायकोच्या केसात गजरा माळायची. हा अंधार मला हसेल, खिडकीतून येणाऱ्या चांदण्याचे कवडसे हसतील, पण हसू दे, बघू. अहो काय करताय, काय करताय मालक? साऊ चल पाय दे. दे. अहो काय चाललंय तुमचं? कर पाय पुढं. नाही. दे. अहो साऊ, शाळेची वाट चालताना तुझे जे पाय रक्तबंबाळ झाले त्या पावलांचा हा सन्मान समज. मालक, अहो तुम्ही जे सांगितलं तेच मी केलं, नका लाजवू मला. अंगावरचा वार झेलताना बांगड्या फुटल्या, म्हणून तुझ्यासाठी या माझ्या प्रीतीच्या फुलबांगड्या. साऊ, सोन्याचे दागिने देण्या एवढा श्रीमंत नाही, पण या फुलातला आदर आणि देवत्व तुला अर्पण करतो. गोड मानून घे. माझं आयुष्य सोन्याचं केलं मालक तुम्ही. साऊ, तुझ्या प्रत्येक जखमेपुढं हा ज्योती नतमस्तक आहे.